भारतरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने जय जवान जय किसान व संविधान प्रबोधन फेरीचे भव्य आयोजन करण्यात आले। श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला, श्री शिवाजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी विद्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज कॉन्व्हेंट अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला। या प्रबोधन फेरीत राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने प्रभावी देखावे सादर करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब देशमुख व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सजीव देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले। तसेच श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने वृक्षदिंडी व माती परीक्षण उपक्रम राबविण्यात आला। या फेरीचे उद्घाटन रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शिरीष खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षणाधिकारी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अशा सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले। श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आपल्यासोबत जुळलेले आहे डॉक्टर रामेश्वर भिसे सर। आणि आज इथे ही जी भव्य रॅली काढण्यात आली, या रॅलीमध्ये अनेक असे देखावे होते। त्या देखाव्याबद्दल आपण आज इथे सरांकडून जाणून घेऊया। सर, या रॅलीमध्ये मी भव्य असे देखावे सुद्धा बघितले, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगू इच्छिता? डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये भाऊसाहेबांनी केलेलं कार्य हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही काही देखावे सुद्धा केलेले आहेत। तसं भाऊसाहेबांचं गाव पापळ, त्या पापळ गावामध्ये भाऊसाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलं आणि त्या प्राथमिक शिक्षणामध्ये भाऊसाहेबांना कशा अडचणी आल्या त्या अडचणीसुद्धा विद्यार्थ्यांना कळल्या पाहिजे की इतका मोठा माणूस भारतीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला व्यक्ती हा प्राथमिक जीवन त्याचं गावातूनच जगणं सुरू करतो, ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे म्हणून तशा प्रकारचे देखावे सुद्धा आम्ही बनवलेले आहेत। आणि सर, आता अजून एक मेसेज मी तुमच्याकडून घेणार आहे की श्री महाविद्यालयाकडून तुम्ही काय मेसेज देणार? आज इतक्या भव्य प्रमाणात ही रॅली आपण इथे एकदम पूर्णपणे इथे पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? विद्यार्थ्यांना केवळ सिलेबसचं शिक्षण न देता समाजाचं शिक्षण दिलं झालं पाहिजे, पण समाजामध्ये काय अवस्था आहे ही समाजाला दिसली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांकडून आम्ही अशा प्रकारची रॅली किंवा अशा प्रकारचे देखावे, अशा प्रकारचे स्लोगन, अशा प्रकारचे गीतं असे गाऊन घेतो की जेणेकरून समाजाचं ज्ञान त्यांना आलं पाहिजे। जसं यावर्षी आम्ही जय जवान जय किसान हे लाल बहादूर शास्त्रींनी तेव्हा जो नारा दिला होता की भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जवान आणि किसान हे जर दोन घटक खऱ्या अर्थाने डेव्हलप झाले तरच भारताचा विकास होऊ शकतो, ही कन्सेप्ट त्यावेळची आता विद्यार्थ्यांना सुद्धा रुजली पाहिजे म्हणून तो एक आम्ही स्लोगन यावर्षी बनवलं आहे। त्यानंतर संविधानाच्या माध्यमातून या देशाची प्रगती शक्य आहे आणि म्हणून हे विद्यार्थ्यांना त्या काळात या लहान वयात ते समजलं पाहिजे की संविधानाचं महत्त्व किती आहे।